सातारकर बघा, आज चक्क आपल्या सलॉनमध्ये या मॅडम 115 किलोमीटर वरून आल्या होत्या. नमस्कार, मी हेमांगी आणि मी आपल्या साताऱ्यात सलॉन रन करते. आज सगळ्यात आधी आपल्या सलॉनमध्ये नीलम मॅम थेट पुण्याहून आल्या होत्या. त्यांना आपल्या सलॉनमध्ये येण्याचं सजेशन त्यांच्या सातारमधल्या फ्रेंडने दिलं होतं. त्यांना हेअर एकदम स्ट्रेट आणि स्मूथ हवे होते, म्हणून आपण त्यांना नॅनोप्लास्टर ट्रीटमेंट सजेस्ट केली. त्यांचे हेअर नॅचरली वेव्ही, थिन आणि कमी डेन्सिटीचे होते आणि लेंथ मीडियम होती. नॅनोप्लास्टर नंतर त्यांच्या हेअरला एकदम सॉफ्ट, सिल्की आणि शायनी फिनिश आला आणि त्यांना हवा होता त्याचा स्ट्रेट लुक देखील मिळाला. आफ्टर केअर साठी त्यांना शॅम्पू आणि कंडिशनर दिला आणि आठवड्यातून 2 वेळा हेअर वॉश करण्याचा सल्ला दिला. हेअर मध्ये जास्त ऑइलनेस जाणवला तर त्यानुसार हेअर वॉश करायलाही सांगितलं. आणि आजची सगळ्यात छान गोष्ट म्हणजे आजी आणि नात दोघी सोबत हेअरकट साठी आल्या होत्या. ज्योत्स्ना मॅम आपल्या रील्स पाहून त्यांच्या नातीला घेऊन फर्स्ट टाइम आपल्या सलॉन मध्ये आल्या होत्या. त्यांचे हेअर वेव्ही होते आणि त्यांना त्यांच्या फेस शेपला सूट होईल असा हेअरकट हवा होता. त्यांचा फेस शेप राऊंड असल्यामुळे त्यांना स्टेप कट आणि फ्रंटला सॉफ्ट बँग्स दिल्या. फायनल लुक त्यांच्या फेसवर खूपच सुंदर सूट झाला. आजींनी हेअरकट केल्यानंतर त्यांना मिळालेला लुक रुचाला इतका आवडला की तिनेही लगेच हेअरकट करून घेतला. रुचाचा फेस शेप ओव्हल होता आणि तिचे हेअर सिल्की होते. जवळपास 7 महिन्यांपासून हेअरकट केला नव्हता, त्यामुळे तिला फेसला सूट होईल असा नवीन लुक हवा होता. त्यासाठी तिच्या फेस शेप नुसार लेअर कट आणि फ्रंटला बँग्स दिल्या आणि दोघींचा फायनल लुक खूपच सुंदर आला. शेवटी संगमनगर वरून तनिष्का आली. तिचे हेअर कर्ली होते आणि लेंथ आधीच शॉर्ट होती, पण तिला अजून शॉर्ट हेअर करायचे होते. तिचा फेस शेप डायमंड असल्यामुळे हेअरची लेंथ अजून थोडी कमी करून बॉब कट सजेस्ट केला आणि शॉर्ट हेअर मध्ये तिचा लुक एकदम फ्रेश आणि स्टायलिश दिसत होता. तर सातारकर, तुम्हालाही तुमच्या फेस शेप आणि हेअर टेक्स्चरला सूट होईल असा हेअर कट किंवा ट्रीटमेंट हवा असेल तर आजच रॉयल सलूनला नक्की भेट द्या.